नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या न्यायाधीशांच्या मुदतवाढीवरून प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर आरोप केलेत. त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापू लागलेलं आहे. या प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चौकशी करण्याची मागणी भाजपनं केलेली आहे. तर भाजप या विषयाचं राजकारण करते असा आरोप काँग्रेस आणि भाजप विरोधकांकडून केला जातो. एकंदरीतच काटजू यांचे आरोप आणि त्यावरून आता राजकारण रंगू लागलेलं आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेमकं काटजू यांचं काय म्हणणं आहे आणि त्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत याविषयीचा एक रिपोर्ट पाहूया. प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी याआधीच्या यूपीए सरकारवर जोरदार हल्ला केलाय. मद्रास उच्च न्यायालयातल्या एका अतिरिक्त न्यायाधीशाला मुदतवाढ देताना यूपीए सरकारच्या दबावापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांनी सपशेल शरणागती पत्करली असा गौप्यस्फोट काटजू यांनी केलाय. Later on, I was shocked to know he has been given another 1-year term as additional judge. And why he was given 1-year additional term? See, I don't have any personal knowledge. But what I was told by some people was that additional judge was being supported by a very powerful Tamil Nadu political leader. संबंधित न्यायाधीशाला मुदतवाढ मिळाली नाही तर यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी डीएमकेनं दिली होती असा दावाही काटजूंनी केलाय. त्यासाठीच मनमोहन सिंग सरकारमधल्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं न्यायमूर्ती लाहोटींची भेटही घेतली असंही काटजूंनी म्हटलंय. Tamil Nadu ally of Congress, they told Manmohan Singh that by the time you come back from New York, your government will have fallen because we will withdraw support from you because you are not continuing this corrupt judge. So I'm told that Manmohan Singh panicked, but a senior Congress minister said, "Don't worry, you go to New York, I'll manage." And that Congress minister went to Justice Lahoti and said there will be crisis if that judge is not continued. So Justice Lahoti then wrote a letter to the government of India saying that he should be given 1 year more term as additional. काटजू यांच्या या गौप्यस्फोटानंतर त्याचे पडसाद संसदेतही उमटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपनं केली आहे. शायद उनकी आत्मा जो है उनको खामोश और रहने नहीं दे रही है. उनके जो एलिगेशंस हैं ये बहुत गंभीर हैं और मैं समझता हूं ये शुरुआत है और इसके ऊपर और कार्रवाई होनी चाहिए. तर दुसरीकडे आता वेळ निघून गेल्यावर हा मुद्दा उचलणं योग्य नाही असा दावा काँग्रेसनं केलाय. I think if he was really concerned about it, I don't know the history of this. I think he should have protested, and in fact, he should have raised that voice at that point of time, and so that the government or the collegium would have made corrections. This is too late to raise such issues. तर न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय न्याय आयोगाची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी अशी मागणी भाकपनं केली आहे. राष्ट्रवादीनंही भाकपच्या सुरात सूर मिसळलाय. Demanding, let us have a national judicial commission so that commission can be a mechanism for the appointment or for taking action against judges if there are allegations. काफ़ी दिन बीत जाने के बाद और एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप करना ये ठीक नहीं है. लेकिन मैं भी इस बात से सहमत हूँ कि जुडिशरी में पारदर्शिता होनी चाहिए, ट्रांसपेरेंसी होनी चाहिए और उसके अपॉइंटमेंट्स में जुडिशरी कमीशन की जो बात चल रही है मैं समझता हूँ कि वो भी उचित है. दरम्यान मोदी सरकारच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठीच काटजूंचा हा सारा खटाटोप असल्याचा आरोप संयुक्त जनता दलानं केलाय. ऐसा लगता है कि किसी को वो खुश करना चाहते हैं और अपने जुगाड़ में है नए असाइनमेंट के. एकंदरीतच काटजू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तर दुसरीकडे सत्ता टिकवण्यासाठी न्यायपालिकेचा उपयोग होतोय का हा प्रश्नही उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अर्थातच याच संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये BG कोळसे पाटील आहेत, निवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालयाचे. या चर्चेमध्ये ते आपल्यासोबत असणार आहेत थोड्या वेळाने. EV पाटील निवृत्त न्यायाधीश आपल्यासोबत आहेत. आत्ता असीम सरोदे आपल्यासोबत असणार आहेत, वरिष्ठ
कायदेतज्ञ आहेत आणि ॲडव्होकेट महादेव शेलार काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत आणि स्टुडिओमध्ये आपल्यासोबत या चर्चेसाठी माधव भंडारी आहेत. माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आहेत. अर्थात हा जो सगळा विषय आहे खरं तर न्यायालयाशी संबंधित आहे, न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे आणि त्यामुळे अत्यंत नाजूक विषय आहे. पण खुद्द माजी निवृत्त न्यायाधीशांनी हा विषय समोर आणलेला आहे आणि नेमकं या विषयातली जी काही त्यातली तांत्रिक मुद्दे आहेत जे ते मुद्दे आपण समजून घ्यायचे आहेत. आपल्याला पहिला प्रश्न खरं तर मला विचारायचा आहे माधव भंडारी तुम्हाला, जो आत्ता काँग्रेसची सुद्धा आपण प्रतिक्रिया ऐकली, वरिष्ठ नेते काँग्रेसचे त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की हा खरं तर ही वेळ निघून गेल्यानंतर काटजूंनी काढलेला हा मुद्दा आहे. तुम्हाला असं वाटतं का हा विषय वेळ निघून गेलेला विषय आहे? काटजू हे सद्गृहस्थ एकंदरच कोणत्या वेळेला काय बोलतील याचा अंदाज कधीच करता येत नाही. जेव्हा काँग्रेसची राजवट होती तेव्हा काँग्रेसला सोयीची विधानं त्यांनी अशाच पद्धतीने केली होती आणि आत्ता काँग्रेसचं राजवट गेल्यानंतर त्यांनी हा विषय काढला आहे. त्यामुळे काँग्रेसला असं वाटू शकतं की हा विषय उशिरा काढला आहे, वेळ निघून गेल्यावर काढला आहे आणि कदाचित त्यांची टीका थोड्याफार प्रमाणात जरी खरी असली तरी ह्या विषयाचं गांभीर्य त्यामुळे कमी होत नाही. कारण त्या विषयामध्ये संबंधित असलेली सगळी माणसं आजही इथे आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग जरी माजी पंतप्रधान हे जरी आता पंतप्रधान नसले तरी ते राज्यसभेत आहेत आणि त्यांच्यावरती थेट आरोप हा काटजूंनी केला आहे. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य कमी होत नाही. त्यांनी तो उशिरा काढला की लवकर काढला तेव्हाच का बोलले नाहीत, त्यांचे राजकीय हेतू काय आहेत, हे सगळे प्रश्न हे त्या विषयामधलं गांभीर्य कमी करण्यासाठी वापरले जाणारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाकडे लक्ष देता कामा नये. तुम्ही म्हणताय की गांभीर्य निश्चितच आहे या सगळ्या विषयाचं आणि काँग्रेसची जी प्रतिक्रिया आहे ॲडव्होकेट महादेव शेलार तुम्हाला विचारायचं आहे की वेळ निघून गेले असं आपल्याला कसं म्हणता येईल? कारण काही ना काही या संदर्भामध्ये काही ना काही कारणं असणार. काटजूंनी केवळ आत्ताच हे वक्तव्य केलं अशातला भाग नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सुद्धा अनेक वेळेला अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या. काही प्रश्नसुद्धा त्यांनी त्यावेळेच्या न्यायाधीशांना लाहोटींना विचारलेले आहेत. आता काय तुम्हाला तुमची भूमिका काय आहे याबाबत? महादेव शेलारांकडे आपण पुन्हा जाऊया, त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. अर्थात PV पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील सर, हे जे लाहोटींनी वक्तव्य केलेलं आहे तुम्हाला असं वाटतं का की खरं वेळ निघून गेलेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये? तुम्ही स्वतः न्यायाधीश राहिलेला आहात. न्यायप्रक्रिया जी आहे, न्यायाधीशांची जी निवड होते, न्यायाधीशांच्या जागेवरती जाण्यासाठीची जे काही कॉलेजियम वगैरे ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्या प्रक्रियांमध्ये पूर्णतः राजकीय हस्तक्षेप होतो? आता झालेला तर इथं स्पष्ट दिसतोय आणि ह्यात वेळ निघून जाण्याचा प्रश्न नाही आहे. जेव्हा असा मुद्दा निर्माण होतो तो किती वर्षांनी आला हा मुद्दा नाही आहे. त्याच्यावर उत्तर जे आहे ते दिलंच गेलं पाहिजे. तुम्ही देशातले अगदी न्यायदेवता म्हणजे अगदी नंबर 1ला या पदावर आहात आणि तुम्हीच जर ह्याच्याविषयी असा टेक्निकल मुद्दा, हा लहान आरोपीनं घ्यायचा मुद्दा आहे, लिमिटेशन बाहेर गेलं, मोठ्या माणसाला ह्या मुद्द्यावर बोलता येणार नाही. लिमिटेशन असले मुद्दे इथं काढता नाही येणार. इतका गंभीर आरोप आहे. एरवी ट्रान्सपरन्सी कुठं राहिली? ट्रान्सपरन्सी 30 वर्षानं काढली काय किंवा 3 दिवसांनी काढली काय? फरक कुठं होत? ट्रान्सपरन्सीच असते. त्यामुळे तुम्हाला त्याला उत्तर देणं, उद्या मी जर न्यायाधीश होतो आणि माझ्याबद्दल कुठला प्रश्न आत्ता निर्माण झाला तर मला असं नाही आणि आम्ही पेन्शन घेतो. आज लाहोटी सुद्धा पेन्शन घेतात. यू आर ॲन्सरेबल टू सोसायटी. पेन्शन तुम्हाला जे मिळतंय ते मागची प्रकरणं दाबण्यासाठी मिळत नाही. जे आहे ते तुम्हाला कायमच बोललं गेलं पाहिजे. आज तुमचा शब्द आहे. न्यायाधीशांनी एखादं तोंडी विधान एखाद्यावर केलं तरी ते मान्य करतात माझी चूक झाली म्हणून. ते कधी असा बचाव घेत नाहीत, मी बोललोच नव्हतो, मी केलंच नाही असं न्यायाधीश कधीच कुठलाच न्यायाधीश म्हणत नाही. आणि तुम्ही इतक्या पदावर आहात, तुम्ही सोसायटीचे आदर्श पाहिजेत. अशा वेळेला काही जण एखाद्याने चुकलं असेल तर राजीनामा देऊन लोक बाहेर पडतात. आणि वेळेचा मुद्दा हा किरकोळ लोकांचा झाला. मुदतीवर बोलणं हे म्हणजे मोठ्या पदात या पदांना मग पंतप्रधान असोत किंवा माजी सरन्यायाधीश असोत यांनी ह्या मुद्द्यावर आपला बचाव करू नये. अच्छा, तुम्ही म्हणता की आपला बचाव करू नये. पुन्हा तुमच्याकडेच तुम्हालाच एक प्रश्न विचारायचा आहे की ही जी प्रक्रिया आहे, निवड प्रक्रिया जी आहे, न्यायाधीश निवडण्यासाठी 2 प्रकारे ज्या आत्ता अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांना बदलण्याची गरज तुम्हाला वाटते का? आणि त्यातही तुम्ही अनेकदा अशा प्रकारे तुम्ही स्वतः न्यायाधीश होतात, त्याच्यानंतर आता तुम्ही स्वतः पुन्हा कोर्ट प्रॅक्टिस करताय. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही अनेकदा असे काही प्रश्न समोर आणलेले आहेत, तुम्ही स्वतः कोर्टाकडे धाव घेतलेली आहे. काय तुमचा अनुभव आहे?
हे जे मुद्दे आहेत हे शेवटी काही झालं तर माणसाला शेवटचा पर्याय कोर्टात जाणंच राहतो. की मागे एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला होता की नॉन कन्फर्म जज, मी ह्याच मुद्द्यावर बोलतोय, नॉन कन्फर्म जजना एका ट्रिब्युनलवर नेमण्यात आलं, युनिव्हर्सिटी ट्रिब्युनलला. हा मुद्दा मी स्वतः व्यक्तिगत पिटिशन म्हणून चॅलेंज केला आणि माझा आधार एकच होता की सुप्रीम कोर्टचा एक निकाल आहे. मद्रासलाच अशी एक घटना घडली होती की एक नॉन कन्फर्म जजला स्टेट कन्झ्युमरला अध्यक्ष केलं, रिपोर्टेड रुलिंग आहे. त्या रुलिंगचा आधार घेऊन मी हे पिटिशन केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात ती याचिका फेटाळली गेली, पण तथापि माझा जो पॉईंट होता तो सुप्रीम कोर्टला रिलाय होऊन होता की नॉन कन्फर्म जजेसला काय त्याचं IB रिपोर्ट 100% विचारात घ्या आणि ते आम्हाला कधीच कळत नाहीत. आणि जर उद्या जज नॉन कन्फर्म झाला दुसरीकडे नेमायला चांगला होता तर तुम्ही तुमच्याकडेच ठेवून घ्यायला हवा होता. नॉन कन्फर्म केलं ह्याच्यातच तो डिफेक्ट दाखवतो, पण ती याचिका फेटाळली गेलेली आहे, त्यामुळे तो मुद्दा नाही. पण तथापि नॉन कन्फर्मचं हे एक उदाहरण आहे. एक आसाममध्ये एक अशी घटना झाली होती. कुमार पद्मप्रसादने एक रिपोर्टेड रुलिंग आहे, तिथे काय झालं होतं की तिथे एका लॉ सेक्रेटरीला नेमलं आणि 10 वर्ष सबऑर्डिनेट जजला 10 वर्ष वकिली जजशिप लागते, ती त्याची झाली नव्हती. त्यामुळे सुप्रीम कोर्टने त्याचं हायकोर्ट जज झालेलं वॉरंट रद्द केलं होतं. ती रिपोर्टेड रुलिंग आहे. आणि दुसरं आता ही तिसरी केस हे आत्ताचे अशोक कुमार आहेत, तर ते डिस्ट्रिक्ट जज कोर्टातून आलेले आहेत. 10 वर्ष 11 वर्ष ते डिस्ट्रिक्ट जज होते आधी आणि त्यामुळे जर तपासूनच पाहायचं तर त्यांचे डिस्ट्रिक्ट जजचे रिपोर्ट तपासून पाहावेत की ते एखाद्याचं जर वाईट असेल तर कदाचित सुरुवातीपासून वाईट निघेल. आणि इन्फ्लुएन्शियल लोक असतात काही, ते अशी म्हणजे हे मॅनेज केल्यासारखं सरळ सरळ दिसतं की आपली योग्यता नसताना पात्रता नसताना जर नेमणूक झाली आणि सोसायटीला आपण ॲन्सरेबल आहोत. हायकोर्ट कॉन्स्टिट्युशनल पोस्ट नक्की तुम्ही